मित्रांनो, माझं असं स्पष्ट मत आहे की काही सिनेमांना रिव्ह्यू करण्याची आवश्यकताच नसते. म्हणजे मला सांगा, आजच्या डेटला असे किती जण असतील जे पुष्पा 2चा रिव्ह्यू बघून मग सिनेमा बघू असा विचार करत असतील. असं असतं तर जे ऐतिहासिक असं ॲडव्हान्स बुकिंग या सिनेमाला आज मिळालंय ते मिळालंच नसतं. बरोबर ना? 100 कोटींच्या वर गेलंय मित्रांनो हे ॲडव्हान्स बुकिंग. बोला, काय रिव्ह्यू करता या सिनेमाचा? आणि आता सिनेमा बघून आल्यावर तर याचा टिपिकल रिव्ह्यू करण्याचा विचारच मी सोडून दिलाय. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज रिव्ह्यू करण्यापेक्षा बोलणार आहे मी पुष्पा 2 या बॉक्स ऑफिसवर आलेल्या सुनामीबद्दल. मित्रांनो, खरं तर 3 तास 20 मिनिटांची लांबी असल्याचे कळल्यावर मला काही गडबड होते की काय याची शंका येत होती. पण जेव्हा तब्बल 1.25 तासांनी झालेल्या इंटरवलपर्यंत वेळेचं भान राहिलं नाही, तेव्हा सगळ्या शंका दूर होत पटकथाकार आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा आणला आहे याची मला खात्री झाली होती. तरीही धाकधूक होती. म्हणजे इंटरवल नंतर तरी कुठेतरी स्लो होईल, रटाळ होईल, भरकटेल. पण कशाचं काय? अहो, स्लो होणं तर सोडाच, मध्यंतरानंतर थेट अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत पुष्पा 2 इंटरवलच्या आधीपेक्षाही दुप्पट स्पीडने अगदी सुसाट पळत सुटतो. म्हणजे कथेत काय नाही आहे मित्रांनो. ड्रामा आहे का? भरपूर आहे. इमोशन्स आहेत का? अगदी भरभरून आहेत. कॉमेडी आहे का? हो, ती पण आहे. लव्ह स्टोरी आहे का? अहो, लव्ह स्टोरी तर अशी आहे की पुष्पा आणि श्रीवल्लीच्या एकमेकांवर असलेल्या जीवापाड प्रेमामुळंच सगळं नाट्य घडतं. आता म्हणजे काय घडतं? म्हणजे श्रीवल्लीची एक डिमांड पूर्ण करण्यासाठी आकाश पाताळ एक करणारा प्रेमवीर पुष्पा यात तुम्हाला बघायला मिळेल. आता कसं ते मी इथे नाही रिव्हील करणार किंवा स्पॉइलर देणार. हां, तर ड्रामा आहे, इमोशन्स आहेत, कॉमेडी आहे, लव्ह स्टोरी आहे आणि हो, संगीतसुद्धा आहे. अगदी पहिल्या पुष्पा एवढं मोठं हिट जरी नसलं तरी गाणी श्रवणीय आहेत. बॅकग्राऊंड म्युझिक लाजवाब आहे. सिनेमॅटोग्राफी अफलातून आहे. ॲक्शन आउट ऑफ द बॉक्स आहे. ॲक्शन एवढी काही भन्नाट आहे की क्या कहने. आणि महत्त्वाचं म्हणजे ॲक्शनला जो पुष्पाच्या फॅमिली इमोशन्सचा तडका दिला आहे ना, क्या कहने. मित्रांनो, क्लायमॅक्सला असलेला ॲक्शन सिक्वेन्स इतका काही पॉवरफुल आहे की बस, जागेवर उठून तुम्ही शिट्ट्या, टाळ्या आणि जोरात ओरडावं वाटेल इतका पॉवरफुल. आणि त्या सीननंतर ज्या इमोशनल सीनने दिग्दर्शक सुकुमार यांनी या चित्रपटाचा शेवट केलाय त्याला खरं तर म्हणजे खरं सांगतो की अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं माझ्या. संवाद काय आहेत सिनेमाचे, अफलातून आणि माइंड ब्लोईंग डायलॉग्स. आता बोला, कुठलं डिपार्टमेंट राहिलं? अरे हो, ॲक्टिंग राहिली की. अल्लू अर्जुनला नॅशनल अवॉर्ड पुन्हा एक वार मिळावं असलं कमालीचं काम त्याने पुन्हा एक वार केलंय. एक ना एक सीनमधील त्याचा नुसता वावर इतका काही इम्पॅक्ट सोडतो की बस. हॅट्स ऑफ टू अल्लू अर्जुन. रश्मिका मंदानाने सुद्धा अप्रतिम काम केलंय. ज्या सीनमध्ये ती पुष्पाच्या सावत्र भावाला अगदी खड्या बोलाने सुनावते तो सीन तर क्या कहने आहे मित्रांनो, अप्रतिम. फहाद फासिलचा इन्स्पेक्टर शेखावत माइंड ब्लोईंग. मजा आणली या माणसाने पुन्हा एकदा या सिनेमात. इतर सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेत अगदी जीव ओतून काम केलं मित्रांनो. पण मी या सिनेमाचे सर्वच्या सर्व क्रेडिट्स देईल केवळ एका माणसाला, आणि तो म्हणजे पटकथाकार आणि दिग्दर्शक सुकुमार. आभाळा एवढ्या अपेक्षा असलेल्या सिनेमाकडून, म्हणजे आपल्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या आभाळा एवढ्या अपेक्षा आहेत हे जाणून त्याने इतक्या काळजीने आणि अभ्यासाने हा स्क्रीन प्ले लिहिला आहे, ही जी पटकथा लिहिली आहे त्याबद्दल त्याचे कौतुक करावं तितकं कमी आहे. सोपं नाही आहे मित्रांनो. प्रेक्षकांना पुष्पा या ब्रँडकडून नेमकं काय हवंय हे बरोबर ओळखून ते सर्व काही सुकुमारने नुसतं दिलं नाही आहे तर पहिल्यापेक्षा जास्त भरभरून दिलं आहे. ज्यामुळे अपेक्षा भंग होणं तर सोडाच, पण पहिल्यापेक्षाही जास्त मजा येते सिनेमा बघताना. बोलायला सोपं आहे पण करायला प्रचंड अवघड आहे हे काम. त्यामुळे जसं हॅट्स ऑफ टू अल्लू अर्जुन आहे,
अगदी त्यापेक्षा डबल हॅट्स ऑफ टू डायरेक्टर सुकुमार यांना. मित्रांनो, काही किंतु परंतु शंका कुशंका मनात ठेवू नका. कोणाच्याही रिव्ह्यूची अजिबात वाट बघू नका, ती तुम्ही बघणार नाहीतच आहात. तुम्ही जर पुष्पा या ब्रँडचे फॅन असाल तर तळक उठा आणि थिएटर गाठा आणि मस्त एन्जॉय करा. भारतीय सिनेमा इतिहासात सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, मेगा ब्लॉकबस्टर, सुपर डुपर हिट होणारा सिनेमा आलाय. बाहुबली 2 आणि दंगलच्या नावावर असलेले सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा किताब हिसकावून घेणारा सिनेमा आलाय. ही क्रेज, ही पॅशन आणि हा ब्रँड केवळ आणि केवळ थिएटरमध्येच बघा आणि अनुभवा. मला यात काहीही उणीव वाटली नाही, म्हणून मी याला देतोय 5 पैकी 5 स्टार. हो, पहिल्यांदाच 5 पैकी 5 स्टार. कारण क्लास, मास, लहान मोठे, लेडीज जेंट्स अशा सगळ्यांना आवडेल अशी धमाल मनोरंजक कलाकृती आहे पुष्पा 2. जस्ट एन्जॉय. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा पुष्पा 2 वरील थोडक्यात रिव्ह्यू वजा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.